तामिळनाडूहून सुटलेली एक ट्रेन मुंबईच्या व्हीटी स्टेशनवर येऊन थांबते. त्या गर्दीतून एक तरुण बाहेर पडतो. अंगावर साधे कपडे, पायात चप्पल नाही आणि खिशात पैसे म्हणाल तर फक्त 400 रुपये. पुढचे काही दिवस मुंबईच्या फुटपाथवर आणि रेल्वे स्टेशनवर झोपून काढणारा हाच 23 वर्षीय मुलगा एक दिवस तब्बल 5,000 कोटी रुपयांचं साम्राज्य उभं करतो. आता तुम्हाला ही एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमाची स्टोरी वाटत असेल, पण हे आयुष्य कुठल्याही पडद्यावरच्या अभिनेत्याचं नाहीये, तर एका रिअल मॅनचं आहे. थायरॉकेअरचे मालक डॉक्टर ए वेलुमणी यांची ही सक्सेस स्टोरी नक्की काय सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. तामिळनाडूच्या कोइंबतूर जवळील एका अत्यंत गरीब कुटुंबात वेलुमणी यांचा जन्म झाला. घरात ते आणि त्यांची 3 भावंड. वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे कुटुंबाचा सगळा गाडा त्यांच्या आईने दूध विकून चालवला. कित्येक वर्षे आईच्या याच कष्टांच्या पैशांवर घर चाललं. वेलुमणी यांचं शालेय शिक्षण गावातच झालं आणि पुढच्या शिक्षणासाठी ते शहरात आले. 1974 ते 78 या काळात वेलुमणी यांनी कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मिशन विद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळात शहरातल्या इतर नामांकित कॉलेजची फी 1,000 ते 3,000 रुपयांच्या घरात होती आणि हॉस्टेलचा खर्च महिन्याला तब्बल 200 रुपये होता, जो त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. याउलट शहरापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या एका रामकृष्ण मिशन विद्यालयाची फी फक्त 300 रुपये आणि हॉस्टेलचा खर्च 75 रुपये होता. पण परिस्थिती इतकी गंभीर होती की वेलुमणी यांच्याकडे हॉस्टेलचे ते 75 रुपये भरायलाही पैसे नव्हते. शेवटी यावर मार्ग काढत त्यांनी एका सरकारी हरिजन हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवला, जिथे राहणं पूर्णपणे मोफत होतं. पण संघर्ष इथेच संपला नाही. खरी अडचण अशी होती की त्या हॉस्टेलवरून कॉलेजला जाण्यासाठी बसचं एका बाजूचं भाडं 60 पैसे होतं. म्हणजेच महिन्याला येण्या जाण्याचा मिळून 30 रुपये खर्च येत होता. पण या अवघ्या 30 रुपयांची सोय करणंही त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या आवाक्याबाहेर होतं. पण त्याच रूटवर एक पॅसेंजर ट्रेन धावायची, जिचा 3 महिन्यांचा स्टुडंट पास अवघ्या 7 रुपयात मिळायचा. वेलुमणी यांनी तोच 7 रुपयांचा पास काढला. ही ट्रेन सकाळी बरोबर 5:50ला सुटायची आणि 6:25 वाजता पोहोचायची. तर परतीची ट्रेन संध्याकाळी 6:10 सुटून 6:45 वाजता पोहोचायची. आता कॉलेज तर सकाळी 9 वाजता सुरू व्हायचं आणि सुटण्याची वेळ कधीही ठरलेली नसायची. त्यामुळे त्यांच्याकडे सकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर 6 वाजेपर्यंत पूर्णपणे रिकामा वेळ असायचा. म्हणजेच रोजचे सरासरी 6 तास त्यांच्याकडे शिल्लक असायचे. मग हे रोजचे 6 तास कुठे घालवायचे, म्हणून रोज त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसायचे. मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास ते करायचे. या काळात वेलुमणी यांच्या घरात कमावणारं दुसरं कोणीच नव्हतं. फक्त त्यांची आई रोज अवघे 3 रुपये मजुरी मिळवून घर चालवत होती. आईचं हे आर्थिक बजेट न बिघडवता त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर कोइंबतूरमधल्या एका छोट्याशा औषध कंपनीत वेलुमणी कामाला लागले. तिथे त्यांना महिन्याला फक्त 150 रुपये पगार मिळायचा. पगार खूपच कमी होता, पण तरीही ते स्वतःचा खर्च अवघ्या 50 रुपयात भागवायचे आणि उरलेले 100 रुपये गावी आपल्या आईला पाठवायचे. पण काही दिवसातच ती कंपनी बंद पडली आणि वेलुमणी बेरोजगार झाले. पण जेव्हा एक रस्ता बंद होतो तेव्हा 100 नवे रस्ते तयार होतात असं म्हटलं जातं. कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी थेट मुंबईच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये लॅब असिस्टंटच्या जागेसाठी अर्ज केला. तिथे त्यांची निवड झाली आणि याच नोकरीत काम करत करत त्यांनी आपली पुढची PhD पूर्ण केली आणि ते एक नामांकित सायंटिस्ट बनले. पुढे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधील 14 वर्षांच्या सेवेनंतर वेलुमणी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर आपल्या PF जमा झालेले 1 लाख रुपये घेऊन त्यांनी मुंबईत थायरॉकेअरची पहिली लॅब सुरू केली. त्यांच्या निर्णयात पत्नी वेलुमणी यांनी त्यांना खंबीर साथ दिली. थायरॉकेअर सुरू झाल्यानंतर सुमती यांनी स्वतःची स्टेट बँक ऑफ इंडियामधील नोकरी सोडली आणि त्या कंपनीच्या पहिल्या कर्मचारी बनल्या. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीचा पूर्ण फोकस फक्त थायरॉईड चाचण्यांवर होत होता आणि सुरुवातीच्या दिवसात लॅबमध्ये दिवसाला सरासरी फक्त 2च सॅम्पल्स यायचे. पण काही दिवसातच त्यांची ही कंपनी सुसाट सुटली. मग पुढे त्यांनी देशाच्या विविध भागात सॅम्पल कलेक्शन सेंटर सुरू केली, जिथून सर्व सॅम्पल्स पुढील तपासणीसाठी मुंबईच्या मुख्य लॅबमध्ये पाठवले जाऊ लागले. पुढे थायरॉकेअर ही भारतातील सर्वात मोठी आणि अफोर्डेबल डायग्नॉस्टिक चेन बनली आणि 2016 ही कंपनी शेअर मार्केटमध्ये यशस्वीरित्या लिस्टसुद्धा झाली. या बिझनेसच्या मोठ्या वाढीनंतर जून 2021 डॉक्टर वेलुमणी यांनी फार्मेझीची पॅरेंट कंपनी API होल्डिंगसोबत एक मोठी डील केली. या डील अंतर्गत फार्मेझीने थायरॉकेअरमधील डॉक्टर वेलुमणी आणि त्यांच्या असोसिएटचा 66.1% शेअर म्हणजेच तब्बल 5,000 कोटी रुपयांना कॅशमध्ये खरेदी केला आणि त्यांनी या बिझनेसमधून एक्झिट घेतली. थायरॉकेअरमधून पूर्णपणे एक्झिट घेतल्यानंतर डॉक्टर वेलुमणी सध्या तरुण उद्योजकांना मदत करण्यासाठी एक एंजल इन्व्हेस्टर म्हणून काम करतायत. तिथे त्यांनी अनेक नवीन स्टार्टअप्समध्ये वैयक्तिक गुंतवणूकसुद्धा केली आहे. तर असा होता डॉक्टर वेलुमणी यांचा हा थक्क करणारा प्रवास. वेलुमणींच्या या सक्सेस स्टोरीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी पाहत राहा लगाव बत्ती.